जळगावच्या चोपडा तालुक्यात आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आदिवासी महिलेला प्रसूतीकरता रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत वेळेवर मिळाली नाही। परिणामी या महिलेला रस्त्यावरच बाळंतपण करावं लागलं। या प्रकाराने जळगावच्या आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। चोपडा तालुक्यातील बोरमळी इथली आदिवासी महिला संताबाई बारेला यांची वैजापूर इथं रस्त्यावरच प्रसूती झाल्याच्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली। या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तात्काळ बारेलाचं गाव खैऱ्यापाडा गाठलं। घोड्याचा पर इथून सुमारे 7 किलोमीटरचा चिखलमय आणि कठीण पहाडी प्रवास करत जिल्हाधिकारी आणि आरोग्य यंत्रणा गावात पोहोचली। जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर प्रसूती झालेल्या संताबाई बारेला आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण घटना जाणून घेतली। तसंच आरोग्य अधिकाऱ्यांनी बाळ आणि आईची तपासणी केली। गर्भवती महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध असूनही ती वेळेवर न पाठवणं आणि डॉक्टरही वेळेवर न पोहोचणं ही गंभीर दुर्लक्षाची बाब असल्याची कबुली देत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। जो वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहे त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो। प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे, या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे, परंतु ते कशा झाली, क्यों झाली, कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं, त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं, याच्यासाठी समिती आहे। आपण नक्की जसं शासन पण याच्याबद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे। म्हणजे बडतर्फ करावं लागेल तर बडतर्फ करू, सस्पेंड आहे तर सस्पेंड करू, डिपार्टमेंट इन्क्वायरी तर तेही करू। या घटनेनं आरोग्य व्यवस्था अजूनही दुर्गम आदिवासी भागांपर्यंत पोहोचलीच नसल्याचं स्पष्ट झालंय। याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का? लाडक्या नाही। एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळजवळ 45% वर्ग करतात, त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात। याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालकमंत्र्यांनी द्यायला हवं, इथल्या तिघही मंत्र्यांनी द्यायला हवं। आज माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे। जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहेत, पण अजूनही खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचत नाही। त्यामुळे विरोधकांनी आता सरकारच्या विकासाच्या संकल्पनेवरच सवाल उपस्थित केलाय। आपण काय विकास साधलेला आहे, आपण आपल्या लाडक्या बहिणींना काय व्यवस्था देतो आहोत, लाडक्या बहिणीच्या आरोग्य व्यवस्थेची आपण काळजी घेतो आहोत का, हे देखील सरकारचं बघणं काम आहे। आज 3 मंत्री असतानाही माझ्या एका लाडक्या बहिणीच्या रस्त्यावरती बाळ जन्माला घालणं ही दुर्दैवी आणि खरंच लज्जा वाटणारी लाजिरवाणी बाब जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। या प्रकारामुळे आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होतोय। मूलभूत सुविधा असूनही जर रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका आणि डॉक्टर मिळत नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाची आता योग्य ती चौकशी होईल अशी अपेक्षा आहे, पण किमान भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हीच अपेक्षा। नितीन नांदुरकर सह विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।